बहुतेक व्हिडिओ आपले हे सार्वजनिक वाहतूक किंवा रोडवर चालणाऱ्या इतर गाड्या असतात, मग 2 चाकी 4 चाकी किंवा अवजड वाहन असू द्या, त्याच्याबद्दलच आपण व्हिडिओ बनवतो. आणि काही व्हिडिओ हे लोकांना जागरूकता करण्यासाठी असतात. त्याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओमधून माझा काहीतरी संदेश असतो. आता हा पुढचा जो व्हिडिओ आहे हा काही सेकंदाचा आहे, वाराणसीचा आहे. ती महिला काय बोलते ते पहिलं आहे का? अरे कहना क्या चाहते हो? आता विचार करा, नंतर हीच जनता त्या ज्या होडीतून किंवा त्या बोटमधून प्रवास करते, त्याच वेळेला आपत्कालीन स्थिती आली आणि बोट जर बुडायला लागली तर अक्षरशः काही लोकांचा बुडून मृत्यू होतो. त्या बोट कर्मचाऱ्याने त्या महिलेला लाईफ जॅकेट देण्याचा प्रयत्न केला, तर ती बोलते माझी बहीण डीएसपी आहे. आता हा एक हास्यास्पदचा भाग झाला. विचार करा, त्या क्षणाला त्या ठिकाणी जर आपत्कालीन घटना घडली तर ही जी बहीण जी आहे ही डीएसपी आहे, ती येणार आहे का तिला वाचवायला? पुन्हा हीच लोक बोलतात की बोटवाल्याने आम्हाला लाईफ जॅकेट दिलंच नव्हतं. सरळ सरळ बोलते, तो लाईफ जॅकेट देतोय ते बोलते माझी बहीण डीएसपी आहे. मग अशा घटनेमध्ये जर अपघात जर झाला तर ह्याला जबाबदार कोण ठरवणार? थोडा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नक्की कमेंटमध्ये सांगा.